मित्रांनो, मी सतीश कुमार कांबळे, असिस्टंट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स, आबासाहेब मराठे आर्ट्स अँड न्यू कॉमर्स सायन्स कॉलेज, राजापूर. तर मागच्या तासामध्ये आपण बीएससी सेकंड इयर सेमिस्टर 3 मधील पेपर क्रमांक 3 म्हणजेच USPH 303 जो की अप्लाइड फिजिक्स फर्स्ट हा पेपर आहे तो आपण शिकत होतो. यामध्ये आपण युनिट 3 जो की प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल आहे आणि त्याच्यामधला चॅप्टर 2 ऑप्टिकल प्रॉपर्टीज हा आपण शिकत होतो. तर या ठिकाणी ऑप्टिकल प्रॉपर्टीज ह्या चॅप्टर मध्ये प्रामुख्याने आपल्याला रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, ऍब्सॉर्प्शन किंवा तसंच ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इन सॉलिड्स हा भाग आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी शिकायचा आहे. तर मागच्या तासामध्ये आपण पाहिलं ऑप्टिकल प्रॉपर्टीज हा चॅप्टर आपण स्टार्ट केलेला होता. त्यामध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल्स पहिल्यांदा आपण इंट्रोडक्शन पाहिलं. त्याच्यानंतर आपण ऑप्टिकल प्रॉपर्टीज काय आहेत समजून घेतला. तर प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल्स हे प्रामुख्याने इतक्या प्रॉपर्टीज असतात: मेकॅनिकल प्रॉपर्टीज, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज, थर्मल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज आणि यांच्यासोबतच ऑप्टिकल प्रॉपर्टीज ही सुद्धा मटेरियलची प्रॉपर्टी असू शकते. तर अशा पद्धतीने आपण हा पहिल्यांदा इंट्रोडक्शन फॉर प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल पाहिला. आता आपण खऱ्या अर्थानं चॅप्टर 2 स्टार्ट करूया, ऑप्टिकल प्रॉपर्टीज. तर ऑप्टिकल प्रॉपर्टीज नेमक्या कोणत्या आहेत? तर मागच्या तासामध्ये आपण शिकलेलं होतं की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तसंच रिफ्लेक्टिव्हिटी आणि ऍब्सॉर्प्शन कोएफिशियंट ह्या प्रामुख्यानं समजल्या जाणाऱ्या ऑप्टिकल प्रॉपर्टीज आहेत. तर या ठिकाणी तुम्ही एक पाहू शकता लाईन ह्या ठिकाणी लिहिलेली, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं इंटरॅक्शन विथ सॉलिड्स. आता या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे काय? तर लाईट एनर्जी किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजेच काय? द स्ट्रीम ऑफ फोटॉन्स. ठीक आहे. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजेच लाईट, आणि आपण माहिती आहे की लाईट ही वेव्ह नेचरची असते. पण आणखीन यामध्ये लाईट मध्ये असतं काय? तर फोटॉन्स असतात. फोटॉन्स म्हणजे पार्टिकल्स असतात. म्हणजेच लाईट हॅज ड्युअल नेचर. तर या ठिकाणी हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं इंटरॅक्शन विथ सॉलिड्स. आता सॉलिड्स शी इंटरॅक्शन म्हणजे काय? सॉलिड मध्ये असलेले जे घटक आहेत, आयटम असतील किंवा आयन्स असतील किंवा इलेक्ट्रॉन्स असतील, तर यांच्याशी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे लाईटचे इंटरॅक्शन. तर या ठिकाणी इंटरॅक्शन घडल्याच्या नंतर तर त्या ठिकाणी लाईटचं किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं ऍब्सॉर्प्शन होतं, रिफ्लेक्शन होतं, त्याच पद्धतीने ट्रान्समिशन किंवा रिफ्रॅक्शन होतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे इंटरॅक्शन आपल्याला या ठिकाणी समजून घेतलेलं होतं मागच्या तासामध्ये. त्या ठिकाणी इंटरॅक्शनच्या नंतर आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम बद्दल स्टडी केलं होतं आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं की लाईट हॅज द ड्युअल नेचर. वन इज ऑफ वेव्ह नेचर अँड अनदर नेचर इज द पार्टिकल नेचर. ऍट द सेम टाइम लाईट हॅज द ड्युअल नेचर, वेव्ह नेचर अँड पार्टिकल नेचर. आता या ठिकाणी हे इंटरॅक्शन आपल्याला शिकायचं आहे. तर या ठिकाणी इंटरॅक्शन मध्ये प्रामुख्याने ऍब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन आणि ट्रान्समिशन ह्या अशा गोष्टी घडतात. तर या ठिकाणी लाईट म्हणजे नेमकं काय किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे काय? इट इज द स्ट्रीम ऑफ फोटॉन. आता लाईट म्हणजे वेव्ह पण असते आणि याच्यामध्ये फोटॉन असतात म्हणजे ते पार्टिकल्स असतात. सो वी कॅन से दॅट द लाईट हॅज द ड्युअल नेचर, wave nature as well as particle nature. Sometimes light behaves as the wave, whereas other times it behaves as the particle. Now, if nu and lambda be the frequency and wavelength of the electromagnetic radiation. ठीक आहे. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे लाईटला आपल्याला माहिती आहे वेव्ह आहे. तर वेव्हला फ्रिक्वेन्सी असते न्यू, त्याच पद्धतीने वेव्हलेंथ असते. ठीक आहे. आता या ठिकाणी न्यू आणि लॅम्बडा हे जर समजा फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ असतील इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे, तर या ठिकाणी आपल्याला माहित आहे तर लाईटची जी काही एनर्जी आहे किंवा जे काही फोटॉन आहेत त्या फोटॉनची एनर्जी, ठीक आहे, तर या ठिकाणी किती असते? तर ती असते E = h nu. ठीक आहे. इट इज नथिंग बट द एनर्जी ऑफ द फोटॉन.
इट इज इन द फॉर्म ऑफ पॅकेट्स और बंडल्स. ठीक आहे. तर या ठिकाणी E इक्वल टू एच न्यू हा एनर्जीचा एक फॉर्म्युला आहे, आपल्याला माहिती असतं ना. तर इट इज नथिंग बट द एनर्जी ऑफ द फोटॉन ऑफ द लाईट रेडिएशन. आता या ठिकाणी मॉडिफाय केलं आपल्याला इक्वेशन. न्यू माहिती आपल्याला फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ यांच्यामधला काय संबंध आहे, तर वेलॉसिटी इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ म्हणजे C इक्वल टू न्यू लॅम्बडा. हे इक्वेशन आपल्याला माहिती आहे, म्हणून या ठिकाणी न्यूच्या ऐवजी C डिवाइडेड बाय लॅम्बडा आपण कन्सिडर केला, म्हणजे ही इक्वेशन HC डिवाइडेड बाय लॅम्बडा. तर या ठिकाणी C म्हणजे काय, वेलॉसिटी आहे, पण या ठिकाणी आपण लाईट कन्सिडर केलेली आहे, म्हणून इट इज नथिंग बट द वेलॉसिटी ऑफ द लाईट ऑर द स्पीड ऑफ द लाईट अँड इट हॅज द व्हॅल्यू ऑफ 3 into 10 raised to power 8 centimeter per second. And the symbol H, it is nothing but the Planck's constant. त्याची पण एक फिक्स्ड अशी व्हॅल्यू आहे 6.63 into 10 raised to power -34 joule second. ठीक आहे. आता या ठिकाणी ही इक्वेशन काय सिद्ध करते, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता E, it is nothing but the energy of the photon, whereas nu is the frequency of the light wave. ठीक आहे. तर या ठिकाणी फोटॉनची एनर्जी इट इज इन द फॉर्म ऑफ वेव्ह, म्हणजे या ठिकाणी लाईट जे आहे ते दोन नेचरचे असते, हे या इक्वेशन म्हणून सुद्धा दिसून येतं. वेव्ह नेचर, फ्रिक्वेन्सी असते म्हणजे वेव्ह असते, म्हणजे लॅम्बडा असते म्हणजे वेव्ह असते, आणि या ठिकाणी E म्हणजे फोटॉनची एनर्जी, म्हणजे फोटॉन म्हणजे पार्टिकल, म्हणजे लाईट हॅज द ड्युअल नेचर. ओके. Now let us have a look towards the electromagnetic spectrum. या ठिकाणी जे काही फिगर आपण पाहतो आहोत, it is the electromagnetic spectrum in which gamma rays and X rays have the high energy as well as gamma rays and X-rays have the highest frequencies. Okay, it means that gamma rays and X-rays have high frequency, or in other words they have the short wavelengths. ठीक आहे. हा ठिकाणी हायेस्ट वेव्हलेंथ आहे आणि इकडे कमी होत गेलेली आहे, तर या ठिकाणी शॉर्टेस्ट वेव्हलेंथ म्हणजे स्मॉल वेव्हलेंथ किंवा कमी असलेली वेव्हलेंथ. त्याच पद्धतीने या ठिकाणी एनर्जी इथे जास्त आहे आणि इकडे कमी झालेली आहे. त्याच पद्धतीने फ्रिक्वेन्सी आहे, या ठिकाणी फ्रिक्वेन्सी ही जास्त आहे आणि या ठिकाणी कमी आहे. या ठिकाणी फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ तुम्हाला माहिती आहे, फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ या ठिकाणी एकमेकांच्या रेसिप्रोकल मध्ये आहेत, म्हणजे एक जास्त असेल तर दुसरा कमी असतो. तर या ठिकाणी फ्रिक्वेन्सी जास्त असेल तर वेव्हलेंथ ही कमी असते. तर आपल्याला माहिती आहे या स्पेक्ट्रम मधून आपण पाहू शकतात एक्स रेज आणि गॅमा रेज जे आहेत त्यांची एनर्जी जास्त आहे, त्याच पद्धतीनं त्यांची फ्रिक्वेन्सी सुद्धा जास्त आहे आणि करस्पॉन्डिंग वेव्हलेंथ ही खूप कमी आहे. म्हणजे गॅमा रेज अँड एक्स रेज हॅव हाय फ्रिक्वेन्सी or they have the short wavelengths and possess the large energies. Okay. आता बिसाइड त्याच्या बाजूला इथे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी रेडिओ वेव्स आणि मायक्रोवेव्स दिसत आहेत. तर या ठिकाणी मायक्रोवेव्स आणि रेडिओ वेव्स बद्दल आपल्याला काय सांगता येईल, मायक्रोवेव्स अँड रेडिओ वेव्स possess low energies. Okay. Again they possess the lower frequency whereas they have the higher wavelength. Okay. त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी तुम्ही विजिबल रेंज तुम्ही पाहू शकता, विजिबल लाईट ची रेंज. तर या ठिकाणी विजिबल ची रेंज किती आहे, तर या ठिकाणी तुम्हाला दिसते आहे एवढीच अशी रेंज आहे, म्हणजे या ठिकाणी साधारणतः 0.7 मायक्रोमीटर ते 0.4 मायक्रोमीटर अशी त्याची ही वेव्हलेंथ आहे. ठीक आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता याचं कन्व्हर्शन केल्याच्या नंतर 0.7 मायक्रोमीटर. ठीक आहे. 10⁻⁻6 म्हणजे 1 मायक्रोमीटर. ओके. त्या पद्धतीने 0.7 मायक्रोमीटर आणि 0.4 मायक्रोमीटर इतक्या रेंज मध्ये ही विजिबल स्पेक्ट्रम हे स्प्रेड झालेला आहे.
आणि ह्या विजिबल स्पेक्ट्रम मध्ये वेगवेगळे कलर्स लाईटचे आपल्याला पाहायला भेटतात. So we can say about that, we can say about visible light that visible light is a very narrow portion. It is a of very narrow portion of electromagnetic spectrum. Now let us have a look towards the interaction between the electromagnetic radiation and the solids. Okay, so तुम्हाला माहिती आहे सॉलिड म्हणजेच मटेरियल जे की ॲटम पासून किंवा आयन्स पासून तसंच इलेक्ट्रॉन्स पासून ते बनलेलं असतं. ठीक आहे. सो वी कॅन से दॅट ऑल मटेरियल्स इंटरॅक्ट इन सम वे विथ लाईट. ठीक आहे. अशा ना तशा पद्धतीनं प्रत्येक मटेरियल लाईटशी इंटरॅक्ट होत असतं. सो वी कॅन से दॅट all materials interact in some way with light. Again, photons म्हणजेच ज्यांच्यापासून इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन बनलेलं आहे. Photons are nothing but the electromagnetic radiation आणि they have the zero mass. फोटॉनला मास नसतं हे आपल्याला माहिती आहे. त्याच पद्धतीनं फोटॉनचं चार्ज काय आहे झिरो असतं. तसंच velocity फोटॉनची किती असते इट इज करस्पॉन्डिंग टू द वेलॉसिटी ऑफ द लाईट. ठीक आहे. लाईटची वेलॉसिटी म्हणजेच फोटॉनची वेलॉसिटी जे की c इक्वल टू 3 × 10⁸ सेंटीमीटर पर सेकंड असते. हे व्हॅक्यूम मध्ये असते. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे आता झालेलं आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन यांचं मास आहे म्हणजे फोटॉन्स हे फोटॉन्स असतात. फोटॉनचं मास हे झिरो असतं. त्याच पद्धतीने झिरो चार्ज असतो त्यांच्यावरती आणि दे हॅव दी वेलॉसिटी always equal to the velocity of the light, that is equal to c. Again because these photons are the electrically neutral, they do not steadily lose energy via Coulombic interactions with atomic electrons. Okay. So if the incident photon interact with the valence electrons, okay, if the incident radiation or the incident photons interact with the valence electrons of the material, then there occur the several things. Okay. तर या ठिकाणी वेगवेगळ्या घटना या ठिकाणी घडतात. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं सॉलिडशी इंटरॅक्शन झाल्याच्या नंतर म्हणजे मटेरियलशी इंटरॅक्शन झाल्याच्या नंतर नंबर ऑफ त्या ठिकाणी गोष्टी त्या ठिकाणी घडत असतात. त्यापैकी प्रामुख्याने म्हणजे प्रामुख्याने म्हणजे फोटॉन्स कॅन गिव्ह अप देअर एनर्जी टू दी मटेरियल अँड the process of absorption occurs. Again, photons can give up their energy, but photons with identical energy are immediately emitted by the material and therefore the reflection occurs. Again, the photons may not interact with the electronic structure of the solids or the material, then the transmission occurs. But in transmission, photons are changed in their velocity. Okay, in their velocity and a refraction occurs. Again, a small fraction of incident light energy may be scattered with slightly different frequency. This fact is known as the Raman's scattering. Means a small fraction of incident light energy can be scattered with slightly different frequency. This fact is nothing but the Raman scattering. ठीक आहे. या ठिकाणी फिगर मध्ये आपण काय दाखवलेलं नाहीये ते पण फक्त माहिती असं सांगितलेलं या ठिकाणी. आता समजा ह्या फिगर मध्ये तुम्ही पाहू शकता
इन्सिडेंट बीम ह्या ठिकाणी तुम्हाला दिसते. इन्सिडेंट रेडिएशन म्हणजे स्ट्रीम ऑफ फोटॉन किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन एका मटेरियलच्या सरफेस वरती पडते. आता मटेरियल सरफेस म्हणलं की त्याला दोन साइड्स असतात, अप्पर साइड आणि लोअर साइड. ठीक आहे, किंवा अप्पर सरफेस आणि लोअर सरफेस असे दोन सरफेस त्या मटेरियलला असतात. आता या ठिकाणी मटेरियलच्या सरफेस वरती इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन पडते, म्हणजे या ठिकाणी इंटरॅक्शन आपण समजून घेत आहोत. ठीक आहे, इंटरॅक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे फोटॉन विथ द मटेरियल. सो when the incident radiation is allowed to fall on the surface of the material, ठीक आहे, काय होईल तर या ठिकाणी इंटरॅक्शन घडेल मटेरियलचं सरफेस आणि इन्सिडेंट रेडिएशन. समजा आता इन्सिडेंट रेडिएशन जे काही पडत आहे त्याची इंटेन्सिटी ही I0 इतकी आहे. त्या ठिकाणी I0 इतक्या इंटेन्सिटीचं रेडिएशन ज्यावेळेस या ठिकाणी मेटल सरफेस वरती पडते त्यावेळेस त्या ठिकाणी काय होईल तर या ठिकाणी पार्शियल रिफ्लेक्शन या ठिकाणी घडेल. म्हणजे इन्सिडेंट रेडिएशनचं पार्शियल रिफ्लेक्शन, पार्शियल म्हणजे किती, थोडस, म्हणजे पार्शियली ही रेडिएशन जे इन्सिडेंट रेडिएशन आहे ते रिफ्लेक्ट होतील आणि बाकीचे हे आतमध्ये ट्रान्समिट होतील. ठीक आहे, म्हणजे रिफ्रॅक्ट होतील. ओके, सो आता या ठिकाणी I0 इतक्या इंटेन्सिटीचे रेडिएशन हे इन्सिडेंट होत आहे अप्पर सरफेस ऑफ द मटेरियल वरती आणि त्यामुळे या ठिकाणी पार्शियल रिफ्लेक्शन जसे की इंटेन्सिटी ही IR इतकी आहे, याला आपण फर्स्ट रिफ्लेक्शन असं म्हणूया, कारण या ठिकाणी दोन सरफेसेस आहेत, या ठिकाणी अप्पर सरफेस आणि लोअर सरफेस. तर लाईटचं रिफ्लेक्शन हे अप्पर सरफेस होईल आणि त्याच पद्धतीनं लोअर सरफेस मधूनही होईल आणि त्याच्यामुळे या ठिकाणी फर्स्ट रिफ्लेक्शन याला म्हणूया, ज्याची की इंटेन्सिटी आहे ह्या रिफ्लेक्टेड जे काही बीम आहे, जे काही रिफ्लेक्टेड रेडिएशन आहे त्याची इंटेन्सिटी IR इतकी आहे असं समजूया. त्याच्यानंतर पार्शियली ट्रान्समिटेड रेज पण असतील या ठिकाणी, म्हणजे I0 इतक्या इंटेन्सिटीची रेडिएशन ज्यावेळेस या ठिकाणी मेटल सरफेस वरती फॉल होते त्यावेळेस पार्शियल रिफ्लेक्शन होईल आणि पार्शियल ट्रान्समिशन सुद्धा होईल. तर या ठिकाणी पार्शियली ट्रान्समिटेड जे काही रेडिएशन आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ह्याची इंटेन्सिटी फॉर एक्झाम्पल किती आहे तर हे आहे समजा IT इतकी आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी आणि आता एवढं सगळं झाल्याच्या नंतर या ठिकाणी मटेरियल सरफेस मध्ये ह्या ठिकाणी इन्सिडेंट रेडिएशनचं जे काही इंटेन्सिटी आहे तसं काही तर अब्सॉर्प्शन होईल आणि या ठिकाणी किती अब्सॉर्प्शन होईल तर IA इतकं इंटेन्सिटी अब्सॉर्ब झाली असं आपण समजूया. सो पार्शियल रिफ्लेक्शन, पार्शियल ट्रान्समिशन, त्याच पद्धतीनं पार्शियल ऍब्सॉर्प्शन या ठिकाणी इन्सिडेंट रेडिएशनचं होईल आणि म्हणून या ठिकाणी intensity of incident radiation is equal to I0 and intensity of partially reflected beam is equal to IR, and if the intensity of partially transmitted beam is equal to IT and if the intensity of partially absorbed beam is IA, then according to the law of conservation of energy काय असेल, नक्कीच I0 टोटल इंटेन्सिटी ही या ठिकाणी स्प्रेड म्हणजे या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झालेली. ठीक आहे, IR प्लस IT प्लस IA. ओके, सो वी कॅन से हियर फ्रॉम द कंजर्वेशन ऑफ एनर्जी I0 इक्वल टू IR प्लस IT प्लस IA. सो या ठिकाणी आता मी सांगितलं की रिफ्लेक्शन जे आहे हे रिफ्लेक्शन मे ऑकर ॲट बोथ फ्रंट मीन्स अप्पर सरफेस अँड एज वेल एज द लोअर सरफेस म्हणजेच बॅक सरफेस. ठीक आहे, इट शुड बी नोटेड दॅट रिफ्लेक्शन मे ऑकर ॲट बोथ दी फ्रंट and back surfaces of the material. Also, the part of light energy
part of light energy get scattered here and utilized for the luminescence. Okay, again several factors in this case are important in determining the behavior of the photon, with the energy required to excite an electron to higher energy state being a particular importance. ठीक आहे, तर अशा पद्धतीने या ठिकाणी इंटरॅक्शन या ठिकाणी घडत असतं.